आषाढी एकादशीचे पर्व सुरू झालेले आहे। दरवर्षीप्रमाणे सर्व वारकरी आणि भक्त पायी चालत पंढरपूरची वारी करत आहेत। पण हीच वारी कधी आणि कशी सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का? असं म्हटलं जातं की जेव्हा रुक्मिणी माता श्रीकृष्णावर रागून पंढरपुरात आल्या तेव्हा त्यांचा राग शांत करण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण सुद्धा त्यांच्या मागे आहेत। पण वाटेत श्रीकृष्णाला त्यांचा परमभक्त पुंडलिक भेटला। आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने श्रीकृष्णाला थांबवण्यासाठी एक वीट फेकली आणि भक्ताच्या प्रेमापोटी श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले। पांडुरंगाचे हे दिव्य रूप पाहण्यासाठी स्वतः महादेव कैलासातून पायी चालत पंढरपुरात आले। तसेच इतिहासाच्या नोंदीनुसार संत ज्ञानेश्वरांच्याही आधी त्यांचे वडील विठ्ठलपंत स्वतः पंढरपूरची वारी करत होते। त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव यांच्या कालखंडात वारी खऱ्या अर्थाने संघटित झाली। पुढे संत एकनाथ महाराजांच्या काळात वारीला लोकसंख्येचे मोठे स्वरूप प्राप्त झाले आणि आज जी आपण पालखीमधून पादुका नेण्याची प्रथा पाहतो, ही प्रथा संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी 1685 मध्ये सुरू केली। पालख्यांचे स्वतंत्र विभाजन 19व्या शतकात झाले व वारीला शिस्त लावण्याचे मोठे कार्य अंकिकर शिंदोडे सरकार यांनी। बाकी माहिती आवडली असेल तर भक्ती देऊळ फॅक्सला नक्की सबस्क्राईब करा।